महाराष्ट्र ज्या वेळेला पेटून उठतो एकत्र राहण्यासाठी ही मराठीसाठीची एकजूट ही कायम राहावी. नमस्कार. आज दिनांक या बुलेटिनमध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते. या बुलेटिनमध्ये आपण आज दिवसभरात घडलेल्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी अगदी सविस्तर जाणून घेणार आहोत. आणि आजची सर्वात महत्त्वाची आणि मोठी राजकीय घडामोड म्हणजे ठाकरे बंधूंचं झालेलं मनोमिलन. निमित्त मराठी भाषेच्या विजय मेळाव्याचं आणि तब्बल 20 वर्षांनंतर राजकीय इतिहासातील सर्वात अभूतपूर्व दृश्य पाहायला मिळालं. राज आणि उद्धव ठाकरे वरळीच्या मेळाव्यामध्ये गळाभेट घेताना दिसले आणि टाळ्यांचा एकच आवाज घुमू लागला. व्यासपीठावर उपस्थितांचे अभिवादन स्वीकारताना दोघांनी एकमेकांना मिठी मारली. यावेळेस कोण आला रे कोण आला, महाराष्ट्राचा वाघ आला अशा घोषणाही देण्यात आल्या. दरम्यान ठाकरे बंधूंच्या या विजय मेळाव्याआधी नक्की काय घडलं आणि ठाकरे बंधूंनी मेळाव्यातून मराठी बांधवांना नेमकं काय आवाहन केलं पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये. ही गर्दी आहे मराठी भाषेवरच्या अन्यायाविरोधातली. वरळीतील ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची. 20 वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्र येण्याचा ऐतिहासिक क्षण अनुभवण्यासाठी मराठी माणसांनी गर्दी केली, सभागृहात आणि सभागृहाबाहेरही. मराठी माणसांची ही गर्दी मराठीला विरोध करणाऱ्या आणि मागल्या दारानं हिंदी सक्ती लादणाऱ्यांची धडकी भरवणारी होती. मातोश्रीहून उद्धव ठाकरे आणि शिवतीर्थावरून राज ठाकरेही डोमच्या दिशेनं रवाना झाले. डोम बाहेर मराठीसाठी एकजूट झालेल्या मराठी बांधवांनी राज ठाकरेंचं आणि उद्धव ठाकरेंचं जोरदार स्वागत केलं. त्यानंतर दोन्ही भावांची बंद दाराआड चर्चा झाली आणि हजारोंच्या उपस्थितीत स्टेजवर झाली ठाकरे बंधूंची ग्रँड एंट्री. जमलेल्या सर्व मराठी बांधवांना राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत एकीचा नारा देत मराठी द्रष्ट्यांना झोडपून काढलं. परंतु मला असं वाटतं की ही मराठीसाठीची एकजूट ही कायम राहावी आणि महाराष्ट्रामध्ये माननीय बाळासाहेबांचं जे स्वप्न होतं ते पुन्हा साकारावं अशी एक आशा, अपेक्षा आणि इच्छा व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांची मी रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर उद्धव ठाकरे यांनी आमचं एकत्र दिसणं महत्वाचं आहे असं सांगत दोन्ही ठाकरे बंधू एकत्र असल्याचं सूतोवाच केलं. आपल्या डोळ्या देखत सगळे लचके तोडले जात आहेत, आपल्या दोघांनाही भांडवलं जात आहे आणि नतद्रष्टा आपल्या डोक्यावरती बसतायत. किती काळ सहन करायचंय? प्रत्येक वेळेला काही झालं की भांडाभांडी लावायची. आता सुद्धा तेच होणार आहे. म्हणजे आम्ही एकत्र येणार, आल्यानंतर निवडणुकीपर्यंत एकत्र राहतील का? सत्ता प्राप्ती, काही जण म्हणतात की यांचा मराठीचा नाही, महापालिकेचा आहे. अरे नुसता महापालिकेचा नाही, तर आमच्या महाराष्ट्राचा आहे. आम्ही महाराष्ट्रात सुद्धा काबीज करू. 20 वर्षांनंतर ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर आल्यानं महाराष्ट्रात पुन्हा एकदा ठाकरे ब्रँड स्थापित झालाय. आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत हा ठाकरे ब्रँड सत्तेची समीकरणं बदलणार का याकडे राज्याचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.
तर आजच्या या मेळाव्यामध्ये राज आणि उद्धव ठाकरेंचं कुटुंब सुद्धा एकत्र दिसलं. विजयी मेळाव्याच्या समाप्तीनंतर ठाकरे कुटुंबियांनी एकत्र फोटो सेशन केलं. ऐतिहासिक विजयी मेळावा झाला आणि त्यानंतर ठाकरे कुटुंबियांचं एकत्र फोटो सेशन सुद्धा बघायला मिळालं. तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आज एकत्र आले खरे, मात्र या युतीची साखर पेरणी कधीपासून सुरू झाली होती आणि त्यात कोणते नेमके अडथळे होते पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधनं. अखेर 20 वर्षांनंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले. मात्र हे एकाच दिवसात घडलं नाही, तर त्याच्या पेरणीची सुरुवात 19 एप्रिलला झाली होती. महेश मांजरेकरांनी राज ठाकरेंची मुलाखत घेतली आणि मुलाखतीत त्यांनी उद्धव ठाकरेंना घातलेली साद महत्वाची ठरली. माझ्यासाठी महाराष्ट्र खूप महत्वाचा आहे. मराठी माणूस जास्त सगळ्यात खूप माझ्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. अत्यंत माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे तो. त्यांच्यासमोर कुठचीही भांडण आणि वाद आहे मला असं वाटतं अत्यंत दुय्यम तिय्यम दर्जाचा आणि अत्यंत फालतू गोष्टी आहेत विषय. राज ठाकरेंच्या या सादेला महाराष्ट्रापुढे आमच्यातील वाद क्षुल्लक आहे असं म्हणत उद्धव ठाकरेंनीही प्रतिसाद दिला. माझं तर मत असं आहे की मराठीसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी अगदी किरकोळ भांडणं, तुम्ही बाहेर गेल्यानंतर बातम्या वाचल्यानंतर कळेल मी किरकोळ भांडणाचा संदर्भ काय आहे. किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे आणि मी सुद्धा सर्व मराठी माणसांना या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठीसाठी एकत्र येण्याचं आवाहन करतोय. बाकी आमच्यातली भांडणं मी आज सांगतो, जी काय भांडणं माझ्याकडनं नव्हतीच कोणाशी मिटून टाकली. चला, पण पहिले हे ठरवा महाराष्ट्राचं हित, आणि मग त्यावेळेला सगळ्या मराठी माणसांनी ठरवायचं की भाजप सोबत जायचं का शिवसेनेसोबत, म्हणजे माझ्याबरोबर एसनशी नाही. आता ठाकरेंची युती होणारच अशी जाहीर चर्चा सुरू झाली असतानाच दोन्ही बंधू परदेश दौऱ्यावर गेले. तर राज ठाकरेंच्या परदेश दौऱ्यानंतर पुढाकार कोण घेणार यावरनं युतीची चर्चा बारगळली होती. मात्र याच काळात ठाकरे गट युतीबाबत आशावादी असल्याचं संजय राऊतांनी वारंवार स्पष्ट केलं होतं. ठाकरे गट युतीसाठी सकारात्मक असल्याचं समोर आल्यानंतर महायुतीच्या नेत्यांनी राज ठाकरेंसोबत भेटीगाठींचा सिलसिला सुरू केला. मराठी भाषेचं कारण देत उदय सामंत राज ठाकरेंच्या भेटीला पोहोचले. एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या घरी स्नेहभोजनासाठी हजर राहिले. उदय सामंत पुन्हा राज ठाकरेंच्या भेटीला गेले. देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंची वांद्र्यातील ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये गुफ्तगू झाली. महायुतीतील नेत्यांच्या भेटीनंतर ठाकरे बंधूंच्या युतीला ब्रेक लागल्याची चर्चा होती. मात्र उद्धव ठाकरेंनी युतीबाबत स्पष्ट संकेत दिले होते. जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल. संदेश कशाला मी बातमीच देईन ना तुम्हाला. राज ठाकरेंनी 2005 मध्ये शिवसेना सोडल्यानंतर बाळासाहेब ठाकरेंनीही दोन्ही भावांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र ठाकरे बंधू एकत्र आलेच नाहीत. मात्र एका हिंदी सक्तीच्या निर्णयाने दोन्ही भावांना एकत्र आणण्याची कबुली राज ठाकरेंनी दिली. आज जवळपास 20 वर्षानंतर मी आणि उद्धव आम्ही एका व्यासपीठावरती आज येतो आहोत. जे माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, जे अनेकांना जमलं नाही, आम्हाला दोघांना एकत्र आणायचं, ते देवेंद्र फडणवीसला जमलं. आता दोन्ही भाऊ हिंदी सक्ती विरोधात एकत्र आले. त्यांचं मनोमिलनही झालेलं आहे. एवढंच नाही तर आगामी काळातही एकत्र राहण्याचं जाहीर केलेलं आहे. आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले, त्यामुळे ठाकरेंनी एकीचं बळ कायम ठेवल्यास त्यांची युती होऊ नये म्हणून प्रयत्न करणाऱ्या महायुतीचं टेन्शन वाढणार हे मात्र निश्चित. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. तर आज वरळीमध्ये झालेल्या विजयी मेळाव्यामधून राज आणि उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर हल्लाबोल केला. जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं असं म्हणत राज ठाकरे यांनी टोला लगावला. तर आमच्यातला अंतरपाठ अनाजी पंतांनी दूर केला असं म्हणत उद्धव ठाकरेंनी खोचक टोला लगावला. जे माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, जे अनेकांना जमलं नाही, आम्हाला दोघांना एकत्र आणायचं, ते देवेंद्र फडणवीसला जमलं. आमच्यात
दोघांमध्ये जो काही अंतरपाठ होता तो आनाजी पंतांनी दूर केला. आता अक्षता टाकण्याची काय तुमच्याकडनं अपेक्षा नाहीये. मधल्या काळामध्ये अगदी दोघांनी, म्हणजे मी काय राजनैतिक आणि आपण सगळ्यांनी या नतद्रष्टांचा अनुभव घेतलेला आहे. वापरायचं आणि फेकून द्यायचं. आता आम्ही दोघं मिळून तुम्हाला फेकून देणार आहोत. दरम्यान राज आणि उद्धव यांच्या या वक्तव्यासंदर्भात आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सुद्धा प्रतिक्रिया समोर येते. पाहूयात. मी राज ठाकरेंचे आभार मानतो की त्यांनी या ठिकाणी दोन बंधू एकत्रित येण्याचं श्रेय मला दिलं. श्रद्धेय बाळासाहेबांचे आशीर्वाद हे मलाच मिळत असतील. तर पण पाहिलं, प्रचंड बहुमत मिळालेल्या महायुतीसमोर आता ठाकरे बंधू विरोधी पक्षाचा चेहरा म्हणून समोर आलेत. मात्र यामागचं समीकरण नेमकं काय समजून घेऊयात या स्पेशल रिपोर्टमधनं. हिंदी सक्तीचा निर्णय रद्द झाल्याच्या विजयी मेळाव्यातील ठाकरेंच्या एकीची ही दृश्य. यातूनच ठाकरे बंधूंनी युतीचा स्पष्ट संदेश दिलाय. ही मराठीसाठीची एकजूट ही कायम राहावी आणि महाराष्ट्रामध्ये सन्माननीय माननीय बाळासाहेबांचं जे स्वप्न होतं ते पुन्हा साकारावं. या विजयी मेळाव्यातून महाराष्ट्रात ठाकरे बंधू हाच विरोधी पक्षाचा चेहरा म्हणून समोर आलाय. खरं तर विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड मोठं बहुमत मिळालं, तर ठाकरे सेना आणि मनसेसह काँग्रेस आणि पवारांच्या राष्ट्रवादीची देखील मोठी पिछेहाट झाली. मात्र सरकारनं हिंदी सक्तीचा निर्णय घेतला आणि प्रचंड बहुमतातील सरकारला मराठी जनतेनं नमवलं. नेमका हाच धागा पकडून राज ठाकरेंनी सरकारला इशारा दिलाय. आणि हिंदी कशासाठी? हिंदी कोणासाठी? हिंदी त्या लहान लहान मुलांवरती जबरदस्ती करताय तुम्ही. कोणाला विचारायचं नाही, शिक्षण तज्ञांना काही विचारायचं नाही, कोणाला काही विचारायचं नाही. बस आमची सत्ता आहे, आमच्याकडे बहुमत आहे, आम्ही लादणार. तुमच्या हातात सत्ता असेल ती विधान भवनात, आमच्याकडे सत्ता आहे रस्त्यावर. मात्र आता ठाकरेंनी रस्त्यावर संघर्ष करण्याचा इशारा दिल्यानं ठाकरे बंधूंच्या रूपानं विरोधी पक्षाची ताकद वाढणार आहे. ती नेमकी कशी पाहूयात. विधानसभेत मुंबईत मनसेला 7 तर ठाकरे सेनेला 23% मतं मिळाली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पडझडीमुळं ठाकरे बंधूंना सक्षम विरोधक म्हणून पुढे येण्यास वाव मिळाला. बहुमताच्या बळावर काही निर्णय लादल्यास रस्त्यावरची लढाई लढणं शक्य आहे. ठाकरेंच्या युतीमुळं मुंबई महापालिका निवडणुकीत चुरस येणार आहे. एका सर्व्हेनुसार मुंबईत ठाकरे बंधूंच्या युतीला 52% लोकांचं समर्थन आहे. एकीकडे विधानसभेत विरोधक शक्तीहीन बनल्याची चर्चा आहे. त्याच पार्श्वभूमीवर रस्त्यावरच्या लढाईतून हिंदी सक्तीचा निर्णय रद्द करण्यास भाग पाडणारे ठाकरे बंधू विरोधी पक्षाचा मोठा चेहरा म्हणून पुढे आलेत. आता एकीची वज्रमूठ आवळून ठाकरे बंधू महायुतीच्या सरकार विरोधात रस्त्यावरची लढाई लढणार का आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकीचं बळ दाखवणार का, याकडेच राज्याचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. तर राज ठाकरे यांनी याच मेळाव्यामधून महायुतीवर चांगलेच घणाघात केले. दादा भुसे मराठी मीडियममध्ये शिकून शिक्षण मंत्री झाले, देवेंद्र फडणवीस इंग्रजी मीडियममध्ये शिकून मुख्यमंत्री झाले. कुठं काय शिकले याचा संबंध नक्की काय? कुणाकुणाची मुलं परदेशात शिकली आहेत याच्या याद्या आहेत आमच्याकडे, त्याचं काय करणार आहात तुम्ही? आणि त्याच्यातल्या त्यात मंत्रिमंडळातील एक मंत्र्याचं हिंदी ऐकलं तर फेफरं येईल असं म्हणत त्यांनी टोला लगावलाय. भारतातल्या प्रत्येक भाषेचा अभिमान आम्हाला आहे, या भारतीय भाषांचा आम्हाला अभिमान आहे. अरे आम्ही हिंदीचा विरोध करून इंग्रजीला पायघड्या घालणारे लोक नाही आहोत.
इंग्रजी भाषा आवश्यक आहे म्हणून शिकली पाहिजे, त्याचा आम्हाला विरोध नाही आहे. पण इंग्रजीला पायघड्या घालायच्या, बॉम्बे स्कॉटिश मध्ये शिकायचं, इंग्रजीला पायघड्या घालायच्या आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं भारतीय भाषांना विरोध करायचा, हा विरोध आम्ही सहन करणार नाही. म्हणजे दादा भुसे मराठी मीडियम मध्ये शिकून शिक्षण मंत्री झाले, देवेंद्र फडणवीस इंग्रजी मीडियम मध्ये शिकून मुख्यमंत्री झाले. कुठे काय शिकले याचा काय संबंध? कोणाकोणाची मुलं इथे परदेशामध्ये शिकतायत, याद्या आहेत आमच्याकडे. त्याचं काय करणार आहात तुम्ही? आणि त्याच्यात मंत्रिमंडळातल्या एक एक मंत्र्याचं हिंदी आहे का? फेफरं येईल, फेफरं. तर मुंबईला स्वतंत्र करण्याचा भाजपाचा डाव असून हिंमत असेल तर मुंबईला हात घालून दाखवा, असं म्हणत राज ठाकरे यांनी भाजपाला थेट आव्हान दिलंय. यांनी फक्त चाचपडून पाहिलं, चाचपडून. मुंबई स्वतंत्र करता येते का याच्यासाठी अगोदर जरा थोडंसं भाषेला डिवचून बघू. महाराष्ट्र शांत राहिला तर पुढे ते पाऊल टाकू. कोणाची माय व्हॅली आहे त्यांनी महाराष्ट्राला हात घालून दाखवावं, मुंबईला हात घालून दाखवावं. त्या मजाक वाटला काय? आम्ही शांत आहोत याचा अर्थ गांडू नाही आहोत.